नमस्कार. आज आपण एका पंचकर्माच्या रिव्ह्यू बद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम आपल्याकडे, सोनाली चव्हाण मॅडम आपल्याकडे काही रेफरल म्हणून आल्या होत्या. स्वतः त्यांचे पंचकर्माचा रिव्ह्यू आपण त्यांच्याकडून आज ऐकून घेऊ. बोला. नमस्कार, माझं नाव सोनाली एकनाथ चव्हाण. मी भरपूर काही डॉक्टरांकडे गेले पण मला काही फरक नाही जाणवला. मी सरांकडे आले. सरांनी मला काही औषध वगैरे दिले, त्याच्यात खूप काही फरक झाला. त्याच्यानंतर पंचकर्म वगैरे केले आणि आज माझा 8वा दिवस आहे पंचकर्माचा. पंचकर्मामध्ये बस्ती वगैरे दिली, त्याच्यामध्ये मला खूप फरक जाणवला. माझं थायरॉइड पण कंट्रोलमध्ये आलेलं आहे, केस गळणं कमी झालेले, माझी बॉडी रिलॅक्स झालेली, माइंड असं शांत झालेलं आहे आणि मेन म्हणजे असं मनाला खूप समाधान वाटते की खूप फरक वाटते. आपल्याला मेन त्रास काय काय होता? म्हणजे डोकं दुखत होतं, डोकं दुखणे, त्याच्यानंतर हातपायाला सूज येणे, वात येणे, त्याच्यानंतर जे आपले मणके वगैरे राहतात, सांधीवातचा प्रकार ते खूप दुखायचे आणि थंडीमुळे खूप त्रास व्हायचा. आता ते पण खूप कमी झालेलं आहे, नाहीसाच झालेलं आहे, असं जाणवत नाही आता कोणताच त्रास. त्यांना संधिवात आणि इतर साऱ्या गोष्टी होत्या, तर त्याच्यामध्ये खूप छान फरक पडलेला आहे. पंचकर्मामध्ये आपण त्यांचं बस्ती पंचकर्म हे आता केलेलं आहे. त्याच्यासोबत आपण नस्य, पादाभ्यंग म्हणजे फूट मसाज, नस्य म्हणजे नेसल थेरपी, त्याच्यानंतर सर्वांग स्नेहन स्वेदन म्हणजे बॉडी मसाज, स्टीम बाथ आणि बस्ती ह्या अग्निकर्म आणि विद्धकर्म हे सुद्धा प्रोसिजर आपण त्या प्रोसिजरमध्ये सर्व केलेलं आहे. तर त्यांना एक बऱ्यापैकी छान 70-80% फरक पडलेला आहे 8 दिवसाच्या पंचकर्मामध्ये. इथून पुढे त्यांचं पुढचे पंचकर्म आणि औषधीचा प्लॅन आहे. तर यांचा खूप छान अनुभव आहे आणि पंचकर्म हे आपण जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडून प्रकृती परीक्षण, नाडी परीक्षण, रुग्ण परीक्षण हे करून नेहमी करायला पाहिजे. कोणतंही पंचकर्म कुठल्याही पेशंटला कधीही करता येत नसतं. ते वैद्यकीय सल्ल्यानेच नेहमी केलं गेलं पाहिजे. चालेल? ओके, धन्यवाद.